विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी विषय राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण आज व्हिडिओ क्रमांक 5 मधील प्रकरण क्रमांक 6 भारत आणि जग याच्यामध्ये आपण मागच्या तासाला जी माहिती पाहिली होती भारताचे शेजारील देशांशी असलेले संबंध. आता या तासाला आपण बघणार आहोत आफ्रिका आणि हिंदी महासागर क्षेत्रातील भारताची भूमिका किंवा भारताचं महत्त्व काय त्याची माहिती आपण आज घेणार आहोत. साधारणपणे 1950 आणि 1960 या दशकात भारतातील वसाहतवादी आणि एक राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीचा जर आपण विचार केला तर त्या बाबतीत त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. तर जसं भारतीय वंशाचे लोक हे अनेक देशांमध्ये राहतात. मग त्याच्यामध्ये भारतातील देश मग भारताच्या आफ्रिका या खंडामध्ये सुद्धा राहतात. आता साधारणपणे भारताच्या अगदी वंशवादी धोरणाच्या बाबतीत जर विचार केला तर आफ्रिकेमध्ये त्या ठिकाणी एक भारताने आफ्रिकेबद्दल जसं आपण विचार जर केला, आपले भारताचे नेते महात्मा गांधी हे सुद्धा आफ्रिकेला गेलेले होते, दक्षिण आफ्रिकेला. त्यावेळेस वंशवादी भेदाला त्यांनी एक मोठा एक सत्याग्रहाचा कार्यक्रम केला होता किंवा त्या ठिकाणी एक वंशवादी भेदाभेद हे त्यांनी अगदी जवळून पाहिलेलं होतं. तेव्हापासून त्या ठिकाणी आफ्रिकेमध्ये सुद्धा भारताने त्या बाबतीत मोठा एक आफ्रिकन देशांना मदत केलेली होती वंशवादी धोरणाच्या विरोधाच्या बाबतीत. किंवा त्या ठिकाणी काळा गोरा हा भेदाभेद मोठ्या प्रमाणात होता. ज्यावेळेस त्या ठिकाणी या आफ्रिकन आशियन राष्ट्रांवर मोठ्या प्रमाणात एक पाश्चात्य राष्ट्रांचं वर्चस्व होतं, त्यावेळेस त्या ठिकाणी हा काळा गोरा भेद मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत होता. त्यावेळेस त्या ठिकाणी गांधीजींनी स्वतः त्या बाबतीत त्या ठिकाणी एक आंदोलनंसुद्धा केलेले आहेत आफ्रिकेमध्ये. किंवा त्या ठिकाणी त्यांचं बऱ्यापैकी त्या भागामध्ये योगदान आहे. आता साधारणपणे भारतातील वंशवादी भेदाभेदाला विरोध केला. आता या ठिकाणी हरारे येथील अलिप्ततावादी चळवळी जी झाली तर त्यामध्ये त्या ठिकाणी जी शिखर परिषद भरली तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आफ्रिका फंड, ॲक्शन फॉर रेजिस्टिंग इन्व्हेशन कोलेमेजन अँड आफ्रिकन फंड म्हणजे आफ्रिका फंड नावाचा ही एक त्या ठिकाणी एक या माध्यमातून मदत केली गेली आणि त्याच्यातून त्या ठिकाणी एक प्रकारे साधारण बारकाईने आपण जर विचार केला तर याच्यामध्ये आफ्रिकेबरोबर भारताच्या संबंधात अनेक मुद्दे त्या ठिकाणी एक उलगडले गेले किंवा अनेक मुद्द्यांना त्या ठिकाणी एक संधी दिली गेलेली आहे. मग त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 1990 नंतर बदललेल्या जागतिक व्यवस्थेत ज्यावेळी जागतिकीकरणाचं जागतिक धोरण आलं, जागतिक स्तरावर त्या ठिकाणी जागतिकीकरण सुरू झालं म्हणजे खुली अर्थव्यवस्था झाली किंवा त्या ठिकाणी उदारीकरण, खाजगीकरण अशा ज्या संकल्पना आल्या. मग त्यावेळी जागतिक व्यवस्थेत ऊर्जा सुरक्षेचा मुद्दा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पुढे आला आणि भारताच्या
त्यावेळेस त्या ठिकाणी खनिज तेल आयातीपैकी जवळजवळ एक विचार जर केला तर 24% तेल म्हणजे खनिज तेल आफ्रिकेतून येते. मग भारतीय तेल कंपन्या ज्या आहेत तर यांनी मोठ्या प्रमाणात येथे गुंतवणूक केलेली आहे. ONGC असेल ही सुदान आणि इजिप्तमध्ये, त्याच्यानंतर ONGC मित्तल एनर्जीची नायजेरियामध्ये गुंतवणूक आहे. तर रिलायन्स समूहाचा नायजेरिया आणि अंगोला, चाड, कॅमेरून, कांगो येथे एक वाटाघाटीच्या संदर्भात करार चालू आहे. म्हणजे एक खनिज तेलाच्या बाबतीत त्या ठिकाणी 1990 नंतर झालेले बदल, म्हणजे अनेक आफ्रिकन देशातून त्या ठिकाणी आपल्या देशात खनिज तेलाचा आयात केली जाते. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे भारतीय उद्योग क्षेत्राने आता आफ्रिकेत रस घ्यायला सुरुवात केली. म्हणजे आफ्रिकेमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कच्चा माल आहे, पण त्या ठिकाणी तिथं औद्योगिक विकास नाही आहे आणि त्या ठिकाणी उद्योग क्षेत्राने त्या ठिकाणी तिथं मोठमोठे उद्योग स्थापन करायला रस घेतलेले आहे. म्हणजे सुरुवात केलेली आहे. आफ्रिकेतील जे काही विकसनशील देश आहेत त्यांना तंत्रज्ञान आणि इतर मदत देण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तिसरा, तर पूर्व आणि दक्षिण आफ्रिकी देशां मिळून जवळजवळ जर आपण विचार जर केला तर आपण कल्पना करू शकणार नाही, तर भारतीय वंशाचे सुमारे 2 कोटी लोक राहतात. किंवा आत्ताची आकडेवारी जर विचार केली तर त्या ठिकाणी ही आकडेवारी अजून त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त असू शकते. म्हणजे हा सरासरी 2 कोटीचा अंक या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे एवढे लोक त्या ठिकाणी पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीय वंशाचे लोक राहतात आणि ते वेगवेगळ्या व्यवसायामध्ये किंवा त्या ठिकाणी उद्योगामध्ये गुंतलेले आहेत. आता भारताने त्यांच्याकडे म्हणजे हे जे आपले आफ्रिका खंडामध्ये जे लोक गेलेले आहेत तर त्यांच्याकडे त्या ठिकाणी भारताने जो दृष्टिकोन आहे तो सकारात्मक केलेला आहे. म्हणजे त्यांना काहीतरी कुठल्या ना कुठल्या स्तरावर मदत करण्याचा दृष्टिकोन भारताने सुरू केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे हिंदी महासागरातील सुरक्षा. आता आफ्रिकेच्या बाबतीत जर विचार केला तर हिंदी महासागरातील सुरक्षा हा सुद्धा एक भारताच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाचा एक कळीचा मुद्दा म्हटला जातो. किंवा भारताच्या या पॉझिटिव्ह दृष्टिकोनाचा जर विचार केला तर सोमालियापासून तर दक्षिण आफ्रिकेपर्यंत जे जे देश येतात, मग त्याच्यामध्ये सोमाली समुद्रातील जी काही चाचेगिरी सुरू आहे, त्या ठिकाणी असलेल्या दहशतवादाचा धोका किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या छोटे मोठे त्या ठिकाणी चकमकी घडतात आणि त्या ठिकाणी एक या धोक्यामुळे ते भारतासाठी किंवा दक्षिण आशियाई क्षेत्रासाठी एक संवेदनशील मुद्दे ठरलेले आहेत. म्हणजे एक प्रकारे ते क्षेत्र असंवेदनशील त्या ठिकाणी झालेलं आहे आणि या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी भारताने महत्त्वाची भूमिका निभावणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर त्या ठिकाणी पाचवा जो मुद्दा आहे भारतातील जे काही प्रशिक्षण संस्था आहेत, अग्रगण्य प्रशिक्षण संस्था, जसं पुण्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण संस्था आहेत किंवा देशामध्ये इतर अनेक ठिकाणी जसं नागपूरला आहे, बेंगलोरला आहे, त्याच्यानंतर अजून दिल्ली, त्याच्यानंतर अजून इतर अनेक ठिकाणी प्रशिक्षण केंद्र आहेत लष्कराची. मग आफ्रिकी देशांचं हे भारतीय सैन्यांना त्या ठिकाणी जे एक उच्च दर्जाचं प्रशिक्षण दिलं जातं तर ते आफ्रिकन देशांचं एक आकर्षण ठरलेलं आहे. किंवा सैनिकी क्षेत्रामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात एक तांत्रिक स्तरावर मोठ्या वेगवेगळ्या स्तरावर झालेल्या बदलांनुसार ते प्रशिक्षण दिलं जात आहे. ते आफ्रिकन देश विकसनशील असल्याकारणाने किंवा काही या बाबतीत मोठ्या प्रमाणात त्यांच्यामध्ये विकास नाही आणि त्या दृष्टीने ते या प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात एक त्यांचं आकर्षण ठरलेलं आहे आपल्या
सैनिकी प्रशिक्षण NDAचं. मग पुण्यामध्ये त्या ठिकाणी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA म्हणजे आपण नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणून त्या ठिकाणी ही संरक्षण प्रबोधिनी पुण्यामधील हे राष्ट्रीय स्तरावरची जी संस्था आहे, तर या स्तरावरून त्या ठिकाणी या प्रशिक्षण दिलं जातं. मग येथे त्या ठिकाणी सुदान ब्लॉक नावाची एक मुख्य इमारत आहे. मग भारत आणि सुदान हे सहकार्याचं त्या ठिकाणी ही इमारत म्हणजे एक प्रतीक आहे त्या ठिकाणी पुण्याला जी बांधलेली इमारत आहे. त्याच्यानंतर डेहराडून उत्तराखंडमध्ये डेहराडूनची इंडियन मिलिटरी अकादमी आणि वेलिंग्टन येथील स्टॉप कॉलेज यांचा त्या ठिकाणी समावेश झालेला आहे. त्याच्यानंतर हिंदी महासागर क्षेत्र. आता हिंदी महासागर क्षेत्राचा जर विचार केला तर या हिंदी महासागर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी एक भारताने काय भूमिका निभावलेली आहे. आता भारताला जर विचार केला तर 7,516 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. भारताची एकूण भूसीमेची लांबी 15,200 किलोमीटर आहे आणि त्या दृष्टीने जर भारताचा जर विचार केला तर हिंदी महासागरीय क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी किंवा या द्वीपकल्पीय क्षेत्रामध्ये भारताचं जे स्थान आहे अतिशय महत्त्वाचं आहे. आता हिंदी महासागर हा जगातील सर्वात जास्त वावर जे जास्त वर्दळ असलेला एक महत्त्वाचा सागरी वाहतुकीचा मार्ग म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. आणि त्या दृष्टीने मग आपण बारकाने जर विचार केला तर येथून दरवर्षी सुमारे 1,00,000 मालवाहू जहाजे ये-जा करत असतात किंवा ती संख्या जास्तही असू शकते. त्याच्यातून म्हणजे जगातील कंटेनर वाहतूकपैकी जगामध्ये जलवाहतुकीमध्ये जी कंटेनर वाहतूक चालते तर त्याच्यापैकी निम्मी वाहतूक इथून होते. त्याच्यानंतर 1/3 माल वाहतूक आणि खनिज तेलाच्या वाहतुकीपैकी 2/3 वाहतूक या हिंदी महासागरीय क्षेत्रातून होते. आता हिंदी महासागराच्या किनारपट्टीवरील देशांच्या अर्थव्यवस्था या बंदरावर अवलंबून आहे. कारण बंदरांमुळेच त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीचा विकास होतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार वृद्धी मोठ्या प्रमाणात होते. जसं भारतातील मुंबई हे नैसर्गिक बंदर आहे, आंतरराष्ट्रीय बंदर आहे, किंवा त्या ठिकाणी कोलकाता आहे, त्याच्यानंतर चेन्नई हे अजून छोटे मोठे अनेक बंदर आहेत. मग या बंदरातून मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय स्तरावरची वाहतूक होते. जागतिक स्तरावर त्या ठिकाणी बंदरांना खूप महत्त्वाचं स्थान असतं. मग माल वाहतुकीवर आणि या दृष्टीने जर आपण विचार केला माल वाहतुकीबरोबरच त्या ठिकाणी एक बंदरांमुळे त्या ठिकाणी एक व्यापार वृद्धी तर होतेच आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आर्थिक उलाढाल होते आणि देशाची एक अर्थव्यवस्थेला एक बळकटी मिळत असते. आता साधारणपणे मग एक हिंदी महासागरीय क्षेत्र हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक वर्दळीचं वाहतुकीचं क्षेत्र जलवाहतुकीच्या दृष्टीने विचारात घेतलं जातं. आता भारताच्या परराष्ट्र धोरण आणि सुरक्षेच्या संदर्भात जर आपण विचार जर केला तर भारताला एक आत्ताच मी सांगितलं तर विस्तृत असा समुद्रकिनारा, भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि दक्षिणेला हिंदी महासागरीय क्षेत्र आहे. मग याचा जर विचार केला एकूण सागरी सानिध्याची लांबी जर विचारात घेतली तर सुमारे 7,500 किलोमीटर लांबीचा, पुस्तकामध्ये 7,500 किलोमीटर आहे पण ॲक्युरेट त्या ठिकाणी ते 7,516 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. तर पश्चिमेकडील लक्षद्वीप ही बेटं म्हणजे लक्षद्वीप ही बेटं अरबी समुद्रातील आहेत आणि पूर्वेकडे अंदमान निकोबार बेटं ही बंगालच्या उपसागरातील बेटं आहेत. म्हणजे यांच्या दरम्यान अजून शेकडो अनाथ बेटं आहेत म्हणजे ज्या बेटांचा अशी संपर्क होत नाही अशी सुद्धा काही बेटं आहेत. मग भारताच्या दक्षिणेकडे इंडोनेशिया
हा जो देश आहे तर 90 सागरी मैल अंतरावर आहे. सागरी मैल अंतर मैलामध्ये त्या ठिकाणी जर विचार केला तर इथं 1.8 किलोमीटर म्हणजे 1 मैल होतं साधारणतः अंतर मैलामध्ये किलोमीटरशी संबंध जर जोडला तर भारताला 2.4 लाख वर्ग किलोमीटरचे विशेष आर्थिक क्षेत्र या ठिकाणी या सागरी क्षेत्रामध्ये लाभले आहे. आता भारताचा एकूण व्यापारापैकी 90% वाहतूक आणि जी खनिज तेलाची संबंधित असेल किंवा इतर व्यापाराच्या संदर्भातली जी जलवाहतूक आहे बहुतेक आयात याच सागरी मार्गाने होते, जे दक्षिण म्हणजे हिंदी महासागरी भागाने. त्याच्यामध्ये मत्स्य असेल, खनिजे असेल किंवा तेल असेल किंवा इतर अजून उद्योगधंद्याशी संबंधित अजून यंत्रसामुग्री असेल इत्यादी संसाधने. मग हा समुद्रकिनारा ही एक त्या ठिकाणी एक मोठी संधी आहे. पण दुसऱ्या बाजूला समुद्रामुळे भारताला सहज प्रवेश मिळू शकतो कुठल्याही देशाशी आणि पण त्याच्याबरोबरच ते राष्ट्रीय सुरक्षेला सुद्धा त्या ठिकाणी एक घातक ठरू शकते. म्हणजेच त्या ठिकाणी काही जे देश आहेत किंवा त्या ठिकाणी जे दहशतवादी उग्रवादी किंवा त्या ठिकाणी भारतातील बंदरांशी त्या ठिकाणी एक घातपात करण्याची सुद्धा शक्यता असते आणि त्याच्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी ती एक धोक्याची घंटा असू शकते. किंवा भारतामध्ये अनेक आता उदाहरणार्थ ताजवर जो हल्ला झाला होता तो त्या ठिकाणी सागरी मार्गानेच त्या ठिकाणी ते पाकिस्तानी दहशतवादी आलेले होते आणि तेव्हा त्या ठिकाणी तो घातपात झाला. म्हणजे एक त्या दृष्टीने ते घातकसुद्धा ठरू शकतं. भारताला तिघं बाजूला समुद्रकिनारा लाभल्या कारणाने. आता रस्त्यांचा व्यापक विकास म्हणजे तो बंदरांना जोडणे अभिप्रेत असतं आणि त्याच्यामुळेच त्या ठिकाणी बंदरांचाही विकास होऊ शकतो. कारण रस्ते मार्ग हे बंदरांशी जलमार्गाशी रेल्वे मार्गाशी जोडलेले असतात आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदरांचा विकास होऊ शकतो. आता बंदरे आणि जलमार्ग यांच्यासाठी सागरमाला ही एक पूरक योजनाच आहे म्हणजे बंदरांच्या विकासाच्या दृष्टीने. आता शीतयुद्धाच्या काळात भारताचे जे परराष्ट्र धोरण आहे 3 तत्वांभोवती आखले गेलेले होते. आता याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यवस्था, अलिप्ततावाद आणि अंतर्गत क्षेत्रामध्ये स्वायत्तता, विकसनशील राष्ट्रांबाबत एकता हे 2-3 तत्व त्या ठिकाणी. मग त्याच्यामध्ये आता अलिप्ततावाद जर म्हटला तर त्या ठिकाणी एक वेगळं अस्तित्व निर्माण करायचं हे धोरण त्या ठिकाणी भारताने म्हणजे आपण जवळजवळ 150 वर्ष त्या ठिकाणी वसाहतवादाचा अनुभव घेतलेला वाईट असा अनुभव घेतलेला आहे. मग आशिया आफ्रिका खंडातील अशा राष्ट्रांना एकत्र करून त्या ठिकाणी अलिप्ततावादी धोरण स्वीकारायचं, कुठल्याही लष्करी गटात त्या ठिकाणी सामील होऊ नये या शीतयुद्धाच्या काळात, म्हणजे आपला विकासावर परिणाम होणार नाही हा भारताचा त्यामागचा दृष्टिकोन होता. आणि त्याच्याबरोबर अंतर्गत क्षेत्राला स्वायत्तता निर्माण करणं म्हणजे त्या ठिकाणी स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी विकास साधणं आणि त्याच्याबरोबर विकसनशील राष्ट्रांबाबत एकतेची भूमिका, सगळ्यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी कामाला लागून त्या ठिकाणी आपल्याला कोणाला कोणती गरज आहे त्या गरजेची त्या ठिकाणी मदत करून त्या ठिकाणी एकमेकाच्या सहकार्याने या क्षेत्रामध्ये विकास साधायचा हे धोरण त्या ठिकाणी भारताने अलिप्ततावादी धोरणामधून त्या ठिकाणी विचारात घेतलेलं होतं. त्यावेळीचे अलिप्ततावादी धोरणाचे एक किंवा आपल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाची एक शिल्पकार म्हणून त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ही जी भूमिका आहे अलिप्ततावादाची भूमिका ही अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका त्या ठिकाणी घेतलेली होती आणि त्या दृष्टीने त्या ठिकाणी भारताने अलिप्ततावादी चळवळीमुळेच त्या ठिकाणी भारताला दोन्ही लष्करी गटाशी चांगले मित्रत्वाचे संबंध निर्माण करता आले. आता 1991 नंतर भारताच्या जागतिक दृष्टिकोनात
मोठा बदल झालेला आहे. आता त्याच्यामध्ये मग जागतिक स्तरावर जागतिकीकरण सुरू झालं, मग आर्थिक उदारीकरणाच्या धोरणाद्वारेच भारताची अर्थव्यवस्था ही खुली करण्यात आली. खाजगीकरण सुरू झालं, उदारीकरण सुरू झालं आणि त्याच्यामुळेच त्या ठिकाणी एक वास्तववादी दृष्टिकोनावर आधारित राष्ट्रहिताच्या बाबतीत त्या ठिकाणी वेगवेगळ्या देशांशी संबंध त्या ठिकाणी भारताने निर्माण करण्यास सुरुवात केली. आणि ज्यावेळेस शीतयुद्धाच्या काळात एक भारताकडे जो बघण्याचा दृष्टिकोन होता तो एक गरीब देश आहे, एक विकसनशील राष्ट्र आहे किंवा त्या ठिकाणी एक जास्त लोकसंख्येचं राष्ट्र असल्यामुळे त्या ठिकाणी हे राष्ट्र काही जास्त विकास करू शकणार नाही, असा जगाचा दृष्टिकोन भारताकडे बघण्याचा होता. आणि 90च्या दशकात भारत एक आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक सक्षम राष्ट्र म्हणून पुढे आलं आणि आज एक जागतिक राजकारणात अनेक क्षेत्रामध्ये एक भारताने सक्रिय असा सहभाग घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी भारताची अनेक विकसित राष्ट्रांशी किंवा जगातील जवळजवळ सर्वच विकसित राष्ट्रांशी त्या ठिकाणी चांगले संबंध निर्माण करण्यास भारताने प्रयत्न केलेले आहेत. शांतता हे भारताचं त्या ठिकाणी एक विकासाचं प्रतीक म्हणून विचारात घेतलं. शांततेच्या मार्गाने आणि सहकार्याच्या मार्गाने जाणं, याच्यातूनच त्या ठिकाणी भारताने एक अनेक देशांशी अनेक राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित केलेले आहेत. आता पुढचा जो मुद्दा आहे, माहीत आहे का तुम्हाला मध्ये अरोरा या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेमध्ये त्या ठिकाणी शी संबंधित हा मुद्दा आहे. इंडियन ओशियन रिम असोसिएशन याच्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचे जे राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी 1995 भारताचा दौरा केला, भारताला भेट दिली. मग या अरोरा IORA इंडियन ओशियन रिम असोसिएशनच्या संकल्पनेला जन्म घेतला. म्हणजे ही जी संकल्पना पुढे नेण्यास ते म्हणाले की भारताने ऐतिहासिक भौगोलिक घटकांच्या पुढे जाऊन हिंदी महासागराच्या किनारपट्टी बरोबरच सामाजिक, आर्थिक आणि इतरही शांततामय योजनांवर सहकार्य करण्याचे व्यासपीठ व्हावे. म्हणजे नुसतंच त्या ठिकाणी हिंदी महासागर क्षेत्रात सामाजिक आर्थिक बरोबरच त्या ठिकाणी याच्या पलीकडे जाऊन सहकार्याची भूमिका, शांततामय पद्धतीने त्या ठिकाणी हे व्यासपीठ निर्माण व्हावं. अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत जे बदल झाले आहेत त्यामुळे आज ही एक गरज निर्माण झालेली आहे सहकार्याच्या भावनेची आणि त्याच्यातून विकास साधणं. मार्च 1997 अरोराचा जन्म झाला. आज या संघटनेत जवळजवळ 22 सभासद आणि 9 संवाद भागीदार देश आहेत. म्हणजे या हिंदी महासागर क्षेत्रात आणि सभासद देशांचा शाश्वत आणि संतुलित विकास करणं म्हणजे खरोखर एकमेकांनी सहकार्य करून विकास साधणं हे क्षेत्रीय विकासासाठी एक महत्त्वाचं असं सार्वजनिक एक सामायिक एकत्र येऊन व्यासपीठ तयार करणं हेच अरोराचं मुख्य उद्दिष्ट असेल असं त्या ठिकाणी मत त्यावेळेस त्या ठिकाणी नेल्सन मंडेलांनी त्या ठिकाणी मांडलं होतं. म्हणजे नुसतं त्या ठिकाणी आर्थिक सामाजिक सहकार्याच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी हे व्यासपीठ निर्माण व्हावं असं भारताच्या एक बाबतीत त्या ठिकाणी नेल्सन मंडेला यांनी मत मांडलं होतं. आता साधारणपणे या हिंदी महासागर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जर आपण विचार केला तर एक आपण सहजगत्या
विचार करू शकतो. हिंदी महासागर क्षेत्रात जर जगाच्या नकाशामध्ये त्या ठिकाणी अ, एक आपण चांगल्या दृष्टिकोनाने जर बारकाईने जर पाहिलं तर पुस्तकामध्ये सुद्धा नकाशा दिलेला आहे पेज नंबर 69वर. तर या नकाशाचा अभ्यास करून याच्यामध्ये हिंदी महासागरातील भारतीय द्वीपकल्पाचं जे स्थान आपण बघितलं तर भारतासाठी अ, त्याचे असलेले महत्त्व आपल्याला ताबडतोब लक्षात येईल. कारण या नकाशामध्ये त्या ठिकाणी हिंदी महासागराचं एक आपल्याला भारताच्या दृष्टीने जे महत्त्व आहे ते ताबडतोब लक्षात येईल. कारण या क्षेत्रामध्ये भारताचं स्थान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. भारताला जो तिघ बाजूने त्या ठिकाणी सागर किनारा लाभलेला आहे तिघ दिशांना, तर या क्षेत्रातीलच त्या ठिकाणी ते स्थान आहे हिंदी महासागर क्षेत्रातील. त्याच्यामुळे हिंदी महासागरामध्ये त्या ठिकाणी भारताचं जे स्थान आहे भारत द्वीपकल्पाचं अतिशय महत्त्वपूर्ण आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रकरण 6 हे त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आपण या ठिकाणी इथंच थांबूया. धन्यवाद.